महाराष्ट्राच्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून तर 10वीच्या बोर्ड परीक्षा येत्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षेच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं अतिशय कठोर भूमिका घेतल्याचं दिसतंय. परीक्षा अतिशय पारदर्शकपणे पार पडाव्यात आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शासनानं काही आदेश बी जारी केलेले आहेत. आणि यातील एक आदेश अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये यावर्षी जर का एखाद्या ठिकाणी विद्यार्थी कॉपी करताना आढळला किंवा इतर गैरप्रकारात आढळला तर त्याच्यावर सरळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनानं पोलिसांना दिलेत. एकूणच यामुळं संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये जरा खळबळ माजली आहे. विशेषतः विद्यार्थी, पालक आणि काही संस्था, ज्या संस्था केवळ अशा कॉपी प्रणालीच्या द्वारे आपलं अस्तित्व टिकून होत्या, त्याही चांगल्याच खडबडून जाग्या झाल्यात. याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. खरं तर परीक्षा प्रणाली ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची प्रणाली आहे. कारण याच परीक्षा प्रणालीद्वारे विद्यार्थ्यानं वर्षभर वर्गामध्ये तो काय शिकला, कितपत त्यानं ते आकलन केलं किंवा संपूर्ण अभ्यासक्रम त्यानं किती समजून घेतला, या सगळ्या गोष्टींचं मूल्यांकन करणारी बाब म्हणजे परीक्षा असते. मात्र गेली काही वर्षापासून या परीक्षा ज्या गैरप्रकारानं पोखरल्या गेल्या त्या खरं तर कुणाला सांगायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाची आश्चर्याची बाब आहे की ज्या परीक्षा प्रणालीतून आपलं मुलं घडतात, ती परीक्षा प्रणाली इतक्या खालच्या थराला जाईपर्यंत, इतकी पोखरून टाकेपर्यंत समाजातील चांगले लोक कधीच बोललेले नाहीत. जरी थोडा दबका आवाज आला तरी तो पुरेसा नव्हता. आणि राहिलं प्रशासन किंवा इतर प्रसिद्धी माध्यमं दरवर्षी आपल्या पद्धतीनं या गोष्टी उचलतात, परंतु त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण शासन व्यवस्था आणि ही सगळी व्यवस्था अशी काही निगरगठ्ठ झाली आहे की बऱ्याच वेळा बातमी येईल एखाद्या दिवशी, काय त्याचा फरक पडतोय, अशा आवेशात आताही वागू लागलेले आहेत. एक दिवस होता जेव्हा एक बातमी एखाद्याच्या विरोधात पडली तर संपूर्ण प्रशासन, समाज जागा होत होता. परंतु आता मात्र समाजालाही सवय लागली आहे आणि शासन व्यवस्थेलाही बातम्यांची सवय लागली आहे. त्यामुळं त्याचा फार असर पडेल असं आम्हाला वाटत नाही. राहिली गोष्ट सध्याच्या परीक्षा प्रणालीबद्दल जे काही शासन बोलतं आहे ते खरं आहे का, ते खरंच असं होईल का, तर आमचं थोडा शंका वाटते. कारण दरवर्षी शासन अशा प्रकारचे निर्णय घोषित करतं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नाही. कारण परीक्षा प्रणाली एक अशी बाब बनली आहे की ती ज्या विद्यार्थ्यानं तिला विरोध करायचा आहे तो विद्यार्थीच त्यामध्ये सहभागी आहे. ज्या पालकानं प्रखर विरोध करायचा आहे त्या पालकानंही ती स्वीकारलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संस्था महत्त्वाच्या तर अनेक आपली महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था आहे ही संस्थावर आधारित आहे. आणि या सगळ्या संस्थांनी, काही संस्था आपण त्यांचं कौतुक करूया, त्यांची माफी मागूया की त्यांना खरं तर हा आमचं बोलणं लागू होणार नाही. काही संस्था प्रचंड चांगल्या शिस्तीत आणि तितक्या दर्जेदार शिक्षणासाठी आज बी प्रसिद्ध आहेत. त्यांना त्यांचं स्थान त्या ठिकाणी, आम्ही काही बोललं किंवा समाज काही बोलला तरी त्यांच्या या ज्या पद्धती आहेत किंवा त्यांचं स्थान आहे ते अबाधित राहील. परंतु दुर्दैव आहे, मी ज्यांची क्षमा मागतो अशा संस्था 5% नाही आहेत. बाकी संस्था ज्या आहेत 95% संस्थेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या प्रकारे अशा प्रकारे परीक्षेत गैरप्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतात. आणि अलीकडच्या काळात आपल्याला माहिती 10 ते 20 वर्षापूर्वी खरं तरी सुरुवात झाली कशामुळं, कारण DEDची मुलं जेव्हा 10वीला DED व्हायचं आणि लागलीच त्याचा DEDला नंबर लागला की 1 किंवा 2 वर्षाचं DED केलं की त्याला लगे नोकरी लागायची. आणि हा जो ट्रेंड वाढला त्यामुळं लोकांना असं वाटू लागलं की DED जर व्हायचं असेल तर DEDला नंबर लावायचा असेल तर परीक्षेत कॉपी झालीच पाहिजे. आणि चक्क याची
गुत्तेदारी सुरू झाली. अनेक परीक्षा केंद्रावर विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण सगळ्यात अधिक वाढलं होतं. आणि त्यातली त्यात केस तालुक्यासारख्या ठिकाणी अशा काही खेडेगावातील शाळा होत्या ज्या ठिकाणी ही गुत्तेदारी अगदी उघडपणे चालायची. या गुत्तेदारीसाठी आवश्यक वातावरण संस्थाचालक संपूर्ण तयार करून घ्यायचे. पथक आलंच एखादं तर पथक रस्त्याच्या खूप दूर आहे तोपर्यंतच त्याला तिथंच मॅनेज करून तिथूनच परत पाठवण्याची तयारीसुद्धा त्यावेळेस केली जायची. आणि त्यामुळं दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ही कॉपी प्रणाली वाढत गेली आणि पुढे इतकी वाढत गेली की परीक्षा केंद्राच्या भोवती अक्षरशः बाजार भरू लागला. परंतु मला आठवतं आहे या सगळ्या इतक्या आव्हानात्मक परिस्थितीला बीड जिल्ह्यामध्ये धिवरे पॅटर्न, आज बी धिवरे साहेबांचं नाव घेतलं जातं. एक पोलीस अधिकारीसुद्धा मनात आलं तर शिक्षण व्यवस्थासुद्धा किती नियंत्रणात ठेवू शकतो याचं उदाहरण म्हणजेच धिवरे साहेब. पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्याचे धिवरे साहेब. धिवरे साहेबांनी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये असा वचक बसवला होता की कॉपी करणारा विचार करावा लागत होता. परंतु ही परिस्थिती फार टिकली नाही. त्यांच्या जाण्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर पुन्हा परिस्थिती आणखी जैसे ते झाली आणि पुन्हा एकदा परीक्षा केंद्रांच्या भोवती बाजार भरू लागला. मात्र पुढं संस्था चालकांनी थोडी युक्ती काढली की बाहेरचा बाजार बंद केला. पालकांना खात्री दिली की तुमच्या मुलाला आताच आम्ही व्यवस्थितपणे पाहिजे तेवढ्या प्रकारात कॉपी पुरवू किंवा नकला करण्याची संधी देऊ आणि तुम्हाला पाहिजे त्या कुणापर्यंत मार्क्स मिळवून देऊ, फक्त बाहेर गर्दी करू नका. आणि पालकांनी हळूहळू ऐकत गेले. बाहेरची गर्दी कमी झाली पण मध्ये मात्र चालूच राहिलं. म्हणजे ज्याला आपण बाहेरून कीर्तन आणि मध्ये तमाशा, अशा प्रकारे ही परिस्थिती सुरू झाली. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु यात पुढं बीड जिल्ह्यात विशेषतः केस तालुक्यामध्ये पुणे, मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ॲडमिशन बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यात येऊ लागले. काही केस तालुक्यातील काही परीक्षा केंद्र विशेषतः 12वीची यासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी पूर्ण ठेकेदारीनं हे ॲडमिशन दिले जातात आणि विद्यार्थ्याला उत्तीर्ण केलं जातं. याच्यासाठी बाहेरचे विद्यार्थी जे शहरी भागात मुंबई, पुणे या ठिकाणी त्यांना अवघड जातं तिथं परीक्षा पास होणं, इथं मात्र त्यांना सोपं जातं. त्यामुळं ते 10-20 रुपये सहज, अगदी काही न वाटता ते या ठिकाणी सहज संस्था चालकाला देऊ शकतात. ॲडमिशन घ्यायला वेगळे, परीक्षा प्रणालीसाठी वेगळे, अशा प्रकारे ही एक वेगळा व्यवसाय जवळजवळ केस तालुक्यात सुरू झाला आणि तो आज बी काही प्रमाणात सुरू आहे. याच्यात कुणाला काही वाटायची गरज नाही. याच्यात जर प्रामाणिकपणे चौकशी केली तर ही सगळी सत्य बाहेर येतात. हे विद्यार्थी पुणे, मुंबईहून 11वी 12वीसाठी येतातच कसे काय केस तालुक्यात, याची चौकशी व्हायला पाहिजे. कशासाठी येतात हे? कारण नंतर हे सगळं आपल्या संस्था बी चालवायच्यात, आपले प्रवेश बी अबाधित ठेवायचेत, यासाठी अशी ॲडमिशन स्वीकारली गेली. आणि आज बी ही जी कॉपी प्रणाली आहे ही बंद झाली नाही. याच्यामध्ये मग जितके संस्था चालक असतील तेवढेच क्लास बाहेरून घेणारे सुद्धा लोक त्यामध्ये हळूहळू सहभागी झाले आणि एक दिवस आपण बघतोय त्याचा अतिशय अतिरेक झालेला आहे. मात्र या अतिरेकानंतर पुन्हा एकदा शासनानं आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे की आता आम्ही ड्रोन करणार, फिरवणार. त्याच्यानंतर कॉपी मुक्तीसाठी त्यांनी अनेक एका संस्थेचे लोक दुसऱ्या संस्थेवर पाठवणार वगैरे वगैरे. पण आम्हाला काही वाटत नाही यानं फार मोठा परिणाम होईल म्हणून. कारण आम्ही बघितलं आज बी शिक्षण विभाग पूर्णपणे राजकीय लोकांच्या प्रभावाखाली काम करत आहे. त्यांच्या संस्थेत जाऊन कॉपी मुक्ती करणं हे आज बी शिक्षण व्यवस्थेतील लोकांना शक्य नाही. कारण शिक्षण व्यवस्था, मी तर अगदी जबाबदार नागरिक या नात्यानं सांगेन, जर महाराष्ट्रात कुणी विचारलं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठं चालतो तर तो आहे शिक्षण विभाग. शिक्षण विभागात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालतो. त्यामुळं सगळे भ्रष्ट अधिकारी संस्था चालकांच्या प्रभावाखाली काम करतात. त्यामुळं कुठल्या संस्था चालकाच्या संस्थेत जाऊन कॉपी बंद करणं किंवा तिथली कॉपी मुक्ती करणं एवढं या अधिकाऱ्यांना शक्य नाही. कारण त्याला ते स्वतःच तेवढे स्वच्छ नाही आहेत. त्यामुळे शक्य नाही. आता शेवटचा पर्याय सांगितला आहे की CCTV कॅमेरे वगैरे दरवर्षी घोषणा होते पण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होत नाही. कारण शासनाकडे तितकी योजना नसतेच, फक्त असं म्हटलं जातं. आमचं म्हणणं आहे हे सगळं करण्यापेक्षा एवढंच करा, जर खरंच
या महाराष्ट्र शासनाला, शिक्षण विभागाला आणि प्रशासनाला खरोखरच कॉपी मुक्ती करायची असेल तर त्यांनी एवढंच करावं. आम्हाला वाटतं नक्की कॉपी 80% बंद होईल. 100% बंद तर नाही होणार, पण 80% नक्की बंद होईल. त्यासाठी ज्या दिवशी ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचे सर्व शिक्षक, विषय शिक्षक, त्या दिवशीच्या ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचे सर्व शिक्षक तालुक्यातले, तालुका पातळीवरच्या एका ठिकाणी एकत्र करावेत. वाटलंच तर त्यांना जर अपमान वाटत असेल तर त्यांनी त्यांचं 1 दिवसाचं विषय प्रशिक्षण ठेवावं. काही तज्ज्ञ मार्गदर्शक आणावेत, त्यांच्यातलेच नेमावेत आणि त्यांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विषय प्रशिक्षण द्यावं. आम्हाला खात्री आहे. आणि याच्यात विशेष म्हणजे क्लासेसचे सर्व शिक्षकसुद्धा त्या विषयाचे त्या ठिकाणी एकत्र आणावेत. हे आदेश तहसीलदार, त्या तालुक्याचे तहसीलदार आणि शिक्षण विभागातील अधिकारी एकत्र मिळून अशा कार्यक्रमाचं आयोजन करू शकतील, ज्या ठिकाणी त्या विषयाचे, ज्या दिवशी ज्या विषयाची परीक्षा असेल त्या विषयाचे सर्व विषय शिक्षक, मग मी सांगितलं शाळेतील असोत, मग ती शाळा शासकीय असो, निमशासकीय असो किंवा ग्रँटेड असो किंवा नॉन ग्रँटेड असो, कोणतेही असोत, या सगळ्यांना एकत्र करावं, त्या शिक्षकांना, त्या शाळेच्या शिक्षकांना. आणि मला वाटतं असं जर केलं तर 80% कॉपी नक्कीच बंद होऊ शकते. कारण कॉपी पुरवणारा महत्त्वाचा घटक हा तो विषय शिक्षकच आहे. विषय शिक्षकच कॉपीसाठी सगळ्यात मोठा हातभार लावतात. आणि म्हणून जर आम्हाला खरोखर प्रामाणिकपणे, कारण आमच्या पिढ्या सगळ्या खरं तर खूप बरबाद झालेल्या आहेत. काहींना आश्चर्य वाटेल मी बोलतो त्याचं, पण मी सांगतो ते ऐका. शाहू कॉलेजला इथून काही मुलं जातात, परंतु त्याच्यासाठी सुद्धा 10वीला मुलाला 95%च्या पुढं नेण्यासाठी पालक, शिक्षक, काही संस्था चालक जीव तोडून काम करतात आणि कसे तरी ती मुलं शाहूला लागतात. ठीक आहे, शाहूला लागले म्हणजे अशी मुलं काय लगेच काय MBBS होणार नाहीत किंवा नीट क्वालिफाय होणार नाहीत, परंतु त्यांचा तसा समज आहे. त्याच्यातले बी खूप मुलं काही फारसे क्वालिफाय झालेले आम्हाला दिसत नाहीत. मात्र जे होणार आहेत, जे हुशार विद्यार्थी, ते कुठेही ठेवले तरी ते होतातच. सगळ्यात महत्त्वाची तर आणि विरोधाभासी आणि हास्यास्पद गोष्टी आहे, जेव्हा कुठल्याही तालुक्यातील, मग केससह आम्ही कोणत्याही तालुक्याची 100 मुलं जर समजा लातूरला असतील, नीट ऐका जरा, 100 मुलं, त्याच्यातल्या 95 मुलांचे ॲडमिशन हे केस तालुक्यातील त्या खेडेगावात आहेत. बघा, म्हणजे पालक 5 लाख रुपये खर्च करून आपल्या मुलाला लातूरला ठेवतोय, दौंडी पिटवतोय सगळ्या नातेवाईकात, माझा मुलगा लातूरला आहे बरं का, आणि परीक्षेला मात्र कुठं आणतोय, जिथं कॉपी चालते त्या सेंटरवर त्यांचे ॲडमिशन असतात. शोध घ्या जरा तुम्ही, तुम्हाला दिसतील त्यांचे ॲडमिशन हे अशा जवळच्या जिथं कॉपी जास्त चालते याच्या शिक्षक प्राध्यापकांची सुद्धा मुलं मोठ्या संख्येने आहेत. कारण आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. कारण कोणती गोष्ट स्पष्ट करताना, विशेष म्हणजे जे प्राध्यापक कॉलेजला इकडं गोरगरिबांच्या मुलाला शिकवतात, त्यांची मुलं लातूरला क्लासेसला ठेवतात ते, कारण त्यांच्याकडे पैसे असतात. मात्र परीक्षेसाठी मात्र कुठं ठेवतात, अशा ग्रामीण भागातील जी कॉपीड परीक्षा केंद्रे आहेत तिथं त्यांची मुलं असतात. मग मार्क्स घ्या, कारण त्यांना इज्जत कमवायची आहे. आमची मुलंसुद्धा किती मार्क्स घेतले दाखवायचे. हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. याचा शिक्षणप्रेमींनी नक्कीच आढावा घ्यावा, शोध घ्यावा, मागोवा घ्यावा. तुम्हाला दिसेल की या लोकांनी आपली मुलं लातूरला क्लासेसला ठेवलेलीत, पण परीक्षेसाठी, बोर्ड परीक्षेसाठी मात्र त्या तालुक्याच्या, महाराष्ट्रात मग ते कुठून बी आलेले असो, मी केस तालुक्याचं एक उदाहरण दिलं आहे, सगळ्याच तालुक्यातली मुलं ही परीक्षेसाठी मात्र त्या पालकांनी खूप काळजी घेऊन कॉपीड सेंटरला त्याला ॲडमिशन देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली. म्हणजे पालकाला हे स्पष्ट माहिती आहे की माझ्या मुलाला शिकवल्यानंतर कॉपी केल्याशिवाय पर्याय नाही, हे मान्य करूनच त्यांनी तिथं ॲडमिशन दिलं आहे. नसता कुठल्याही पालकाने माझा विद्यार्थ्याला कुठेही ॲडमिशन द्यायचं असं ते म्हणले असते, परंतु तसं नाही आहे. ॲडमिशन देतानाच, 11वीचं ॲडमिशन देतानाच फार विचार करून कोणत्या केंद्रावर द्यायचं हे सगळं ठरवूनच त्या पालकानं घेतलेलं असतं. म्हणजे पालकानं हे मान्य केलं आहे की माझा मुलगा 100% कॉपीच करणार आहे. तरीही तो पालक कधीच लोकांना सांगत नाही. उलट सांगताना सांगतो, 1 मार्काची कॉपी आमच्या मुलानं नाही केली, तेव्हा तर हसायलाच येतं आणि लोक हसतात बी.
काही काही वेळा तोंडावर हसत नाहीत, पण नंतर हसतात की याच्यातलं सत्य काय आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, काहीही असो, याच्यात कोण दोषी, कोण चांगला, कोण किती हे काही उपयोग नाही. जर आम्ही काहीतरी वाईट करत असू तर त्याचे परिणाम या समाजामध्ये वाईटच होणार आहेत. अशा प्रकारची शिक्षण प्रणाली जी की कॉपीड आहे, जी की मुलं परीक्षेमध्ये गैरप्रकार करून गुण मिळवत असतील, तर ते आयुष्यात कधीच कुठल्याच कसोटीवर टिकू शकणार नाहीत. आम्ही पालकांना नेहमी म्हणत असतो, तुमच्या मुलांना 50% पुढं 52, 51 काही पडू द्या, अगदी 48% पडू द्या, पण त्यांचे जर ते ओरिजिनल स्वतःच्या अभ्यासाचे असतील, आम्ही खात्री देतो अशी मुलं आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीत. ते यशस्वी होणारच, कारण जे ज्ञान आहे ते मग 40% असो, 42 असो, 50 असो किंवा 52 असो, ते ज्ञान त्यांना गप्प बसू देत नाही. आयुष्यात कुठं ना कुठं तरी, कोणत्या ना कोणत्या तरी याच्यामध्ये त्याला ते झोकून देऊन उभं करतं. आणि म्हणून आमचं पालकांनाही विनंती, आता तरी किमान या मृगजळापासून स्वतःला वाचवा. कॉपी अजिबात विद्यार्थ्याला करू देऊ नका. त्याला नीट समजून सांगा, तुझे 35% मार्क्स पडले तरी आम्ही मान्य करू. इवन चुकीनं किंवा काही कारणानं तू अगदी नापास झालास तरी चालशील, पण कॉपी करू नको. असं जोपर्यंत पालक म्हणत नाही तोपर्यंत याच्यामध्ये फार बदल होणार नाही. आणि सगळ्यांनी जर मनावर घेतलं तरच ही कॉपीमुक्ती होईल. नसता शासनाचा हा फक्त डांगोरा राहील आणि जे सत्य आहे ते कायम त्याच ठिकाणी राहील आणि असत्याच्या मार्गानं लोक स्वतःला फार गुणवंत घोषित करतील. एवढाच काय तो फरक होईल. म्हणून आपण काळजी घेऊया की येणाऱ्या परीक्षा या पालकांना आम्ही विनंती करतो की जास्तीत जास्त कॉपीमुक्त वातावरणात कशा पार पडतील यासाठी केस तालुक्यातून गरज आहे ही. कारण जेव्हा जेव्हा मराठवाड्यात औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर हा विभाग पहिला येतो परीक्षेमध्ये उत्तीर्ण निकालामध्ये, तेव्हा 100% बीड जिल्हा त्याच्या टॉपवर असतो आणि त्याच्यात आमचा केस तालुका असतो 100%. कारण प्रमाणही त्याचप्रमाणे जरा कॉपीचं या परिसरामध्ये अधिक आहे. हे बंद करायचं असेल तर काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, काही चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील. मला वाटतं हा आवाज माझा नक्की पालकापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत आणि चांगल्या शिक्षणप्रेमी लोकांपर्यंत जाऊन याच्यामध्ये ते आपलं योगदान देतील एवढीच आज अपेक्षा करूया. धन्यवाद. थँक्यू.